बाबाधुरी त्याच्या बायकोला मानसीला घेऊन घराचं डील करायला आलेला असतो. त्याच्या सासऱ्यांनी देऊ केलेली मदत तो नाकारतो. त्याला घर हवं असतं ते लालबाग परळ या भागात. ज्या ठिकाणी मिल होती त्याच ठिकाणी झालेल्या टॉवर मध्ये त्याने घर बुक केलेलं असतं. तिला घेऊन तो टेरेसवर येतो. तिथूनच दिसणारी चाळ लक्ष्मी कॉटेज, परळ टीटी, शिरोडकर हायस्कूल, वाडिया हॉस्पिटल हे सगळं दाखवताना तो जुन्या आठवणींमध्ये रमतो. स्टोरी फ्लॅशबॅक मध्ये जाते. लक्ष्मी कॉटेज ही चाळ त्यातल्याच एका खोलीत दाटीवाटीने राहणारं धुरी कुटुंब, वडील निवृत्त गिरणी कामगार, आई कसाबसा संसाराचा गाडा हाकत होती. बाबाचा सगळा वेळ लेखनात जायचा, पण त्याच्या कुटुंबाला त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. दुसरा मोहन क्रिकेट वेळा असला तरी नोकरी करत होता. ब्युटी पार्लर मध्ये काम करणारी बहीण मंजू व सर्वात धाकटा नरू हाही बेकार. आजूबाजूच्या पंटर मुलांना घेऊन दादागिरी करत फिरायचं हा त्याचा उद्योग. घरात थोडी उसंत मिळाल्यावर आई अण्णांना पैशाबद्दल विचारते. घरातले शेवटचे सोन्याचे 2 डाग विकले ती म्हणते. मिल मालकाकडून रिटायरमेंट घेतली तरी पैसा नाही, कामावर गेलं तरी पैसा नाही. अण्णा आपली खंत बोलून दाखवतात. मिल मध्ये एक विभाग बंद होणार असल्याची नोटीस लावली जाते. युनियन वाल्यांना ही बातमी कळते. युनियनचे लीडर डॉक्टर आबा सावंत राणेंबरोबर मिल मालक खेतानला भेटायला येतात. खेतानच्या जावयाला डॉक्टर बोलून दाखवतात. मिल बंद पाडण्यासाठीची चाल आहे तुमची, आता आमची लढाई रस्त्यावर सुरू होईल. एवढं बोलून युनियन वाले बाहेर पडतात. मिल कामगारांची मीटिंग घेतली जाते. सरकारने 99 वर्षांसाठी लीजवर दिलेली जागा याचे मालक ते कसे होऊ शकतात? ही जागा इथे घाम गाळणाऱ्या प्रत्येक कामगारांची आहे. खेतान मिलची जबाबदारी राणेंवर दिल्याचं सांगून त्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा असं डॉक्टर सांगतात. एकाच वेळी आरोळी उठते. अरविंद राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मंजूचं लफडं चाळीसमोर दुकान असलेल्या जिग्नेश बरोबर असतं. ती पहिल्यांदाच त्याच्याबरोबर बाहेर जाणार असते. ते दोघे बाहेर भेटतात. जिग्नेश तिला दुबईची 22 कॅरेट गोल्डची चेन देतो. दुसऱ्या दिवशी आई मोहनला मिलच्या गेटवर डबे ठेवायला सांगते. आईला मंजूच्या गळ्यात नवीन चेन दिसते. घरात उधारे असताना चेनी कसल्या घालतेस? आई मंजूला बडबडते. चेन खोटी असल्याचं ती आईला सांगते. पगारातून वाण्याची सगळी उधारी फेडल्याचं ती सांगते. जिग्नेशकडे पैसे दिल्याचंही सांगते. नरू डबे पोचवायला जात असतो. मध्ये स्पीड ब्रेकर दिसतो. त्याच्याबरोबर असलेल्या मुलाला राम्याने 5 मिनिटं जास्त सायकल चालवली म्हणून मारलेलं असतं. डबे स्पीड ब्रेकरकडे देऊन तो राम्याच्या सायकलच्या दुकानात जातो. अर्ध्या तासाचे 8 आणे देऊन पक्याला मारल्याचा हिशोब चुकता करतो. लई भारी पडेल तुला, राम्या नरूला धमकी देतो. स्पीड ब्रेकर येऊन त्याला तिथून घेऊन जातो. रात्री काही माणसं येऊन परशाबाईने बोलवलंय सांगून नरूला घेऊन जातात. राम्याने कंप्लेंट केल्यामुळे आता मार खाण्याची पाळी नरूवर येते. नरूची गँग सुद्धा तिथे पोहोचते. स्पीड ब्रेकरमुळे परशाबाईला खरी चूक राम्याची असल्याचं कळतं. मिलमध्ये काम करताना वायरमनला शॉक लागून तो खाली पडतो. मिलचा वॉचमन खेतांच्या जावयाला फोन लावतो. तो उद्या यावर बोलू सांगून फोन ठेवून देतो. खेतांच्या बंगल्यावर सत्तारूढ पार्टीचे पाटकर आलेले असतात. महेंद्र त्यांच्याकडे मिल मधली लँड विकण्याची परमिशन मागतो. आधीच मिल वर्कर मध्ये असंतोष असताना असा निर्णय म्हणजे संपलंच सगळं, पाटकर म्हणतात. महेंद्र त्यांना त्याचं सोल्युशन देतो. खेतान मिलचा प्लान दाखवून प्रोसेसिंग युनिट चालू ठेवून बाकीच्या लँडवर मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, मॉल्स, 30 माळ्यांचे 3 रेसिडेन्शियल टॉवर आणि कॉर्पोरेट ऑफिसेस बनतील तो त्यांना सांगतो. यामुळे वर्कर्सचेही ड्यूज क्लिअर होतील. बेकारीच्या प्रश्नावर महेंद्रचं उत्तरही तयार असतं. या प्रोजेक्टमध्ये त्यांना कामं मिळतील. मॉलमध्ये सेल्समन, टॉवरमध्ये मोलकरणी, सिक्युरिटी गार्ड म्हणून ते लागू शकतात. कामं भरपूर मिळतील, पण थोडं आम्हालाही कमवण्याची संधी मिळू दे. वायरमन साठी गोविंद महेंद्र बरोबर बोलायला येतात. वायरमन आता 6 महिने काम करू शकणार नसतो. महेंद्र त्यांना सांगतो दारू पिऊन वर चढल्यावर आणखीन काय होणार? हॉस्पिटलचे रिपोर्ट दाखवण्याची तयारी तो दाखवतो. गोविंदचा त्याच्यावर विश्वास नसतो. पैसे चारून रिपोर्ट तयार करून घेता येतात. तो म्हणतो विवास सुज्ञ आहेत, पुण्याचं प्रकरण ताजं आहे. राणे सांगतात तुम्हाला नुकसान भरपाई वाढवून द्यावी लागेल, नाहीतर आम्ही लेबर कोर्टात जाऊ. महेंद्र त्यांना खुशाल जायला सांगतो. इथे क्रिकेटच्या वेळापायी जास्त पैसे मिळतील म्हणून मोहन सट्टा खेळायला तयार होतो. 1 रुपयावर 8 रुपये मिळणार असतात. जास्त पैसे मिळाले की मंजूचं लग्न करून द्यायचं एवढंच त्याच्या डोक्यात असतं. घरी पोलीस येतो. मोहनने बँकेत 25,000चा घोळ केलाय, अजून केस रजिस्टर केली नाही. 25,000 भरा व मुलाला सोडवून आणा, पोलीस सांगतो. आई डब्यातले पैसे गोळा करते. मोहनसाठी मामी 2,000 रुपये देते. ते पोलीस स्टेशन मध्ये येतात. साहेबासमोर 5 ते 6,000 रुपये ठेवलेले असतात. 25,000 मिळाले नाही तर मी सुद्धा काही करू शकणार नाही, साहेब म्हणतात. साहेब बँक मॅनेजरशी बोलायला सांगतात. साहेबामुळे 15 दिवसांची मुदत मिळते. मोहन घरी येतो. बाबांनी त्याला सोडवून आणलेलं असतं. या घरात जन्मल्याचं कर्ज होतं, ते फेडलं, तो सांगतो. नाटक लिहिण्यासाठी 10 दिवस बाहेर चाललोय, काही तमाशा करू नका असं म्हणत तो निघून जातो. या वयात पोलीस स्टेशनचं तोंड बघायला लागलं म्हणून आई मोहनला खूप मारते. रात्री तेवढ्याच प्रेमाने लेप लावते. मंजू जिग्नेश बरोबर रात्र घालवते. नरू परशाभाईकडे येतो. घनशाप शेठला गोळी मारायला तो त्याला बंदूक आणि 10,000 रुपये देतो. पायात गोळी मारायची सांगून पाठवतो. गणपती मिरवणुकीत नरू शेठला गाठून गोळी मारतो. शेठ खाली कोसळतो. मिळालेल्या पैशाने नरू घरी नाश्ता घेऊन येतो. आईला त्याच्यावर संशय येतो. कुठे चोरीबिरी तर केली नाहीच ना, ती विचारते. शिवजयंतीसाठी मित्र वर्गणी गोळा करत असतात. दुकानदारांकडून पैसे घ्यायचे, बाकीचे मी तुम्हाला देईन, तो मित्रांना सांगतो. चाळीतल्यांसाठी अमिताभचा पिक्चर लावला जातो. मोहन मामीकडे येतो. लग्नाला 12 वर्ष होऊनही मामीला मूल नसतं. ते तिला मोहन पासून हवं असतं. तेवढ्यात आलेल्या मामाला ही गोष्ट कळते. मंजूला उलट्या होतात. आईला कळतं. आई मुलाचं नाव विचारते. वाण्याचा मुलगा जिग्नेश. नरूची आई वाण्याशी बोलायला जाते. जिग्नेशचं लग्न 5 वर्षापूर्वीच झाल्याचं तिला कळतं. ती घरी येऊन मंजूला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात अण्णा दारात येतात. मंजू प्रेग्नंट असल्याचं त्यांना कळतं.
येतं. ते तिला मारतात, घासलेट टाकून देतात, पण तेच खाली कोसळतात. त्यांना पॅरालिसिस झालेला असतो. मंजूचा गर्भपात केला जातो. गोविंद व राणे अण्णांना बघायला येतात. अण्णा मंजू बद्दल राणेची बोलतात. मंजूचं लग्न राणेंची होतं. तिला मिलवाल्याशी लग्न करायचं नव्हतं. ती राणेंना बोलून दाखवते. एकदा नरू रागात घरी येतो. बाबाने मोहनसाठी आपली किडनी विकून 25,000 जमा केलेले असतात. तो बाबाला जाब विचारतो. बाबा म्हणतो मलाही घराबद्दल वाटतं, पण मी बोलून दाखवत नाही एवढंच. एका किडनीवर आयुष्य काढता येतं. कामगारांसाठीची बोलणी करायला राणे गोविंद बरोबर जातात. ते त्यांच्या 2 मागण्या सांगतात. मिलमधली सगळी खाती सुरू करायची व कामगारांची थकबाकी देऊन टाकायची. खेतान शेठ याला तयार होतो, पण त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी मिलची थोडीशी जमीन विकण्याची एनओसी त्याला राणेंकडून हवी असते. खाती सुरू होणार म्हणून दोघे तयार होतात. कामगार गेटवर जमतात. जल्लोष साजरा केला जातो. गोविंद पेपर्स तयार करायला गेलेले असतात. राणे येतात. गेटला सील लागलेलं असतं. तेवढ्यात धमाका होतो. मिलमध्ये स्फोट घडवला जातो. कामगारांबरोबर दगा झालेला असतो. सत्ता व गिरणी मालक यांच्या हपापलेपणामुळे आधीच गरिबीने पेचलेला गिरणी कामगार उद्ध्वस्त झालेला असतो. आता फक्त आत्महत्या हाच एक पर्याय शिल्लक असतो. काही मुली धंदा करायला बाहेर पडतात. लहान मुलं चोऱ्यामाऱ्या करायला सुरुवात करतात, कारण भरायची असते पोटाची खळगी. डॉक्टर आबा सावंतांच्या घरी सिलेंडरचा स्फोट होतो. त्यांचा मृत्यू संशयास्पद असतो. वर्षाभाईसाठी काम करताना नरूची दोस्त मंडळी बांधून ठेवलेल्या माणसाला त्रास द्यायला सुरुवात करतात. पक्याच्या हातून त्याचा मर्डर होतो. मंजू पार्लरमध्ये येते. तिला अण्णांच्या औषधासाठी घराचं थकलेलं भाडं भरण्यासाठी 5,000 रुपयांची गरज असते. नरूवर हाफ मर्डरचा चार्ज लागल्यामुळे तो जेलमध्ये गेलेला असतो. शेवटी गरज मोठी. तिला पैशांसाठी जिग्नेशकडे जावं लागतं. आईच्या हातात ती पैसे ठेवते. आईला सगळ्याचा अंदाज येतो. मिल मालक खेतानने राणेंना बोलणी करायला बोलवलेलं असतं. अग्रीमेंट प्रमाणे कामगारांचे थकलेले पैसे 4 आठवड्यात देणार. ग्रॅज्युएटी 60% मिळणार. एवढ्यासाठी त्यांना कामगारांचा राजीनामा हवा असतो. राणे या अग्रीमेंटवर कबूल नसतात. गेले 6 महिने कामगारांचा नुसता अंत पाहत आहे. राणे खेतान शेठला म्हणतात. गोविंद आणि महेंद्रमध्ये शिवीगाळ होते. खेतानमध्ये पडून राणेंना म्हणतात आता बोलणी नाही. महेंद्र परशाभाईला येऊन भेटतो. 6चं डील फिक्स होतं. महेंद्र 3चा ऍडव्हान्स देतो. परशाभाई नरूची बेल करायला सांगतो. नरू परशाभाईकडे येतो. परशाभाई त्याला मिल कामगाराची सुपारी मिळाल्याचं सांगतो. त्याचे 2 लाख रुपये नरूला मिळणार असतात. परशाभाईकडून स्पीड ब्रेकरला कळतं की नरूने मिल वर्करची सुपारी घेतली आहे. तो नरूला विचारायला येतो. नरू म्हणतो नाहीतरी असेच मेले ते सुट्टील एकदाचे. आपल्याला 2 लाख रुपये मिळतील. आई वडिलांना घेऊन कोकणात जाऊ. स्पीडला हे पटलेलं नसतं. तो म्हणतो मी परमिशन देणारच नाही. नरू म्हणतो दोष म्हणून खांद्यावर घेतलं तर तू काय कानात मुतणार. वर्कर्स संपावर असतात. कोर्टात केस असते. गोविंद त्यांचा मुलगा स्पीड ब्रेकर विषयी बोलत असतात. मुलं आता आउटलाईनला चालली आहेत. ते स्पीडला मिलमध्ये लावणार असतात. महेंद्र नरूला घेऊन तिथे येतो. कोणाला उडवायचं ते दाखवतो. नरू पाठमोड्या गोविंदवर गोळी झाडतो. गोविंदला गोळी लागली. कामगार ओरडतात. ते शब्द नरूच्या कानावर पडतात. स्पीड ब्रेकरच्या वडिलांना त्याने गोळी मारलेली असते. स्पीड ब्रेकर नरूला शोधत परशाभाईकडे येतो. तो नरूला मारतो. तो तुझा बाप होता मला खरंच माहित नव्हतं नरू म्हणतो. नरूने मर्डर केला असल्याची खबर पोलिसांना लागते. परशाभाई त्याला 10-12 दिवस लपून बसायला सांगतो. 2 लाख रुपये तुझ्या घरी पाठवतो म्हणतो. नरू तिथून पळतो. मिलमध्ये वर्कर्सची लाईन लागलेली असते. प्रत्येकाला पहिला हप्ता मिळणार असतो. राणे तिथे येतात. सगळ्यांना सांगतात असं करू नका. केस आपणच जिंकणार आहोत. वडिलांचे पैसे घेण्यासाठी मोहनही त्याच लाईनीत असतो. वर्कर राणेंना तिथून घालवून देतात. राणे घरी येऊन चिडचिड करायला सुरुवात करतात. 9 महिन्यांच्या मेहनतीवर वर्कर्सनी पाणी फिरवलेलं असतं. लोकांसाठी लढून सुद्धा त्यांची किंमत घरात आणि घराबाहेर शून्य असते. अण्णाधुरींचा जीव गेलेला असतो. पोलिसांमुळे नरू लपून बसलेला असतो. त्याच्या वडिलांच्या मैतालाही त्याला जाता आलेलं नसतं. आई मोहन मंजू त्याला शोधत येतात. तो आईला म्हणतो मला गोळी घाल. आई म्हणते भोग आपल्या कर्माची फळं. तो पोलिसांना सरेंडर करणार आहे सांगतो. मैताला आलो नाही पण दशक्रियेला येईल असं त्यांना सांगतो. त्यांना निघताना परशाबाईने दिलेले 2 लाख रुपये जपून वापरा सांगतो. आई विचारते कुठले 2 लाख रुपये. परशाबाई उरलेल्या 3 लाखांसाठी महेंद्रला फोन करतो. गोविंदची तेवढी लायकीही नव्हती सांगून पैसे देण्याचं नाकारतो. मिलमधून खेतान शेठची गाडी निघते. बाईकस्वार त्याच्या मागावर असतात. त्याला गाठून त्याच्यावर गोळ्या चालवल्या जातात. महेंद्र 3 लाख रुपये घेऊन परशाकडे येतो. महेंद्राने स्वतःच्या सासऱ्याला संपवलेलं असतं. 3 लाख रुपये घेऊन परशा निघतो. नरू त्याच्या पुढ्यात उभा असतो. तो 3 लाख रुपये त्याला देऊ करतो. मागून परशाचा माणूस येतो. परशा बॅग परत घेतो. परशा आपल्या माणसाला घोडा दाबायला सांगतो. तेवढ्यात पक्याने गोळी मारलेली असते. आता पाळी परशाची असते. नरू गोळी मारतो. त्यातले थोडे पैसे पक्याला देतो. नरू दशक्रियेला येतो. तिथे स्पीड ब्रेकर असतो. नरूला बघून तो बाजूला होतो. नरूवर तो गोळी झाडतो. जाताना नरू त्याला शेवटचं सॉरी म्हणतो. नरूला कोणी मारलं हे पोलिसांना कधी कळलंच नाही. दिवस सरत जातात. आई बाबाचं नाव पेपरात शोधत असते. पोराचं नाव पेपरात आलेलं पाहून तिला त्याचं कौतुक वाटतं. बाबा आईला घेऊन साडी आणायला जाणार असतो पण आई कोसळते. आणि आता प्रेझेंट मध्ये बाबा सांगत असतो आयुष्यभर खास्ता खाल्ल्या तिने पण जाताना हसली. ती माणसं सदैव मरणाच्या दडपणाखाली जगली. दोघे चाळीत येतात. तो मंजूला भेटतो. राणी निकालाची वाट बघत असतात. मंजूचं पार्लर अजूनही चालू असतं. मामा मामीने मुलाचं नाव नरू ठेवलेलं असतं. परशाच्या अड्ड्याचा ताबा स्पीड ब्रेकरने घेतल्याचं बाबा मानसीला सांगतो. मुलंही त्याच्याबरोबर काम करतात. काहींचा एन्काउंटर झाल्याचं तो सांगतो. स्पीड पक्या महेंद्रच्या ऑफिसमध्ये येतात. त्यांनी त्याला संपवलेलं असतं.